पण नाही कॉल येतो. वहिनी माझ्या सत्याला मी नाही वाचवू शकलो. सत्ता एवढा जिगरी दोस्त माझा, त्याचं असं झालं. मी काय करत होतो, मी फिरायला गेलतो, तीर्थयात्रेला गेलतो. का गेलतो मी तीर्थयात्रेला? का गेलतो? का 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 गेलतो? बलमान नको दोष देऊ स्वतःला. नाही वहिनी, माझीच चूक आहे. अहो सत्याबरोबर सतत मी सावलीसारखा असणार, बरोबर त्याच दिवशी नव्हतो. त्या दिवशी असतो तर मी काही ना काहीतरी केला असतो. हो वहिनी, मला शेवटचं दर्शन पण झालं नाही हो त्याचं. जाऊ दे, जी होणारी गोष्ट होणारच. डोळ्यातलं पाणी रडून आटलंय वहिनी पाक. पण सत्यात पाठीमागे येणार नाही हे मनाला सांगावं लागणार आहे. असो, चला मी तुम्हाला सोडतो घरी. नाही, मी थांबते अजून थोड्या वेळ. बसते इथेच, जाईन मी. बरं ठीक आहे, जास्त वेळ बसू नका, लवकर जावा घरी. आणि काय वाटलं तर मला कॉल करा, येतो. सत्या, अरे बाळा, फक्त 2-3 दिवसांसाठी चाललोय मी, कायमचा नाही चाललो. माझ्या पाठीमागे सगळं तुलाच बघायचं. अरे काय म्हणतोय दादा तू? अरे तुझ्या पाठीमागे नको म्हणू, तुझ्या सोबत म्हण. दादा, तू खरंच आम्हाला सोडून गेलास कर? मला तर अजून वाटतंय तू आहेस दादा, तू आहेस दादा, इथं आमच्यात आहेस दादा. आपली राम लक्ष्मणाची जुगडी की रे, आणि माझा राम असा मला कधीच सोडून जाणार नाही. दादा तुला आठवतं कर, मी लहान असताना माझ्या वर्गातल्या पोरांनी मला गाठून मारण्याचा प्लॅन केला होता. तेव्हा तूच मला वाचवलं होतंस. परत दुकानासाठी मी एका माणसाकडून पैसे उचललं होतं. त्या माणसानं मला लई त्रास दिला होता. तेव्हा मी दादा मला तूच सोडवायला आलास. दादा तू आमच्यात नाहीस. या विचारानं जीवन नकोस झाले बघ. अरे दादा तू आमचा आधार होता र, अख्ख्या साताऱ्याचा आधार होतास तू. अरे आदर्श होतास तू आमचा. जय द्या शांतो.